स्वीटू कशी झोपली आहे बघा. तिथे हे ठेवलं ब्लँकेट आणि ही साहेबीन आली आणि गप झोपलेली. आता जरा उठली आहे ती, नाही तर मग अशी झोपून होती. आणि हा बघा कार्टून इकडे हाय. हाला यावे यावे. सहर्ष स्वागत आहे हा आपले. थांबा जरा, थांब, तिला बी दाखवतीये तू का मध्ये मध्ये. बाबडू बाबडू स्वीटलू. ही बघा स्वीटी इकडे येऊन बसली आहे कशी. बसली आहे तू, बसली आहे. पाऊस गेला थोडासा, आला गेला, होय ना बाबू. बघा हा कार्टून बघा. हो तुला दाखवूया ना आपण, तू काय करतो ते दाखवूया. आता कुठे चाललास. स्वीटीला पाहिजे तिकडे दुर्वा खायला आणि हा कार्टून बघा काय ह्याचं चालू असतं ना, मस्ती चालू असते, बाकी काय नाही. आणि मी बोलायला सुरुवात केली का त्याला बरोबर कळतं की काहीतरी आपले व्हिडिओ करणार आहे. मला कशाला ढकलतोय पण बघा, दाखवायला सांगतोय तो. मला असं ढकललं पुढे पायाने दोन्ही आणि असं म्हणजे मला दाखवलं तुला माहितीच लय कार्टून आहे तो. ह्याला सगळ्यांनी दाखवलं पाहिजे. बऱ्याचदा तुम्हाला गोल्डन असा मस्ती करताना वगैरे असा दिसेल, पण म्हटलं त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर गोल्डन किती शांत होता तो. तर तो शांत पण असतो असं नाही आहे की म्हणजे तुम्हाला वाटेल की ह्या सगळ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हा मस्ती करताना जास्त दिसतो. तर एवढा मस्तीखोर आहे मस्तीखोर, पण तो एवढा पण नाही आहे. तो शांत पण असतो. आणि त्या दिवशी टेरेसवरती थोडेफार मस्ती केल्या, पण नंतर काय नंतर तो शांत बसून होता, बघत काय चाललंय काय रे वगैरे, इकडे तिकडे फिरव होता फक्त. पण मस्ती वगैरे अजिबात नाही केलं की हे पळव ते पळव, अजिबात असं काही केलं नाही. तो शांत पण असतो. आणि कसं मस्ती करताना आम्ही जास्त व्हिडिओ बनवतो, त्याच्यामुळे कसं तो जास्त मस्ती करून जास्त दिसतो. तर असं काही नाही आहे. आणि आमची जी झाडं आहेत ती टेरेसवरती पण आमची बरीच झाडं आहेत. म्हणजे जास्तीत जास्त आमच्याकडे जास्वंदीची झाडं भरपूर लावली आहेत आम्ही टेरेसवरती. तर बरीचशी जास्वंदीची झाडं आहेत. आणि इथे मात्र व्हरायटी आहे, म्हणजे आमचे जे दोन्ही गॅलरी आहेत ना त्यांमध्ये व्हरायटी आहे, पण तिकडे मात्र जास्त जास्वंदीची झाडं आहेत. ते त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं सगळीकडे जास्वंदच आहे. फक्त मला वाटतं 5 झाडं आहेत जी वेगळी आहेत. त्यामध्ये एक कनेरीचं आहे, एक उक्षीचं आहे, आणि हे आणखी एक झाड आहे कोणतं तरी. तर ते मला त्याचं नाव माहिती नाही आहे, पण छान फुलं धरतात ऑरेंज कलरची. मी तुम्हाला कधीतरी दाखवेन पण ती फुलं. आणि 2 आहेत ती अशी आपण शोभेची म्हणतो ना, वेगवेगळे अशी पानं असतात किंवा कलर्स वगैरे छान असे असतात. तर त्यामध्ये ती 2 आहेत. अशी 5 झाडं फक्त वेगळे, बाकी सगळे जास्वंद आहे. इकडची मी तुम्हाला झाडं दाखवते फक्त. बघा ही आमची फर्स्ट बाल्कनी आहे इकडे, आणि इकडे ही सगळी अशी झाडं आहेत आमची. तर इकडून सुरुवात करूया. ही लांबलचक बाल्कनी आहे. गोल्डन पण आलाय दाखवायला. ही बघा, हेचं नाव नाही मला माहिती, हे थोडंसं खराब होत आलं आहे. इंडोअरच आहे मला वाटतं ते. हे पण आहे, हे एवढं मोठं होतं. ह्याचंच मी हे करून इकडे लावलं होतं मूळ. तिकडे ते बांबूचं झाड आहे. थांब ना गोल्डू, दाखवून दे मला. हवं ते कढीपत्ता पण लावलं आहे, हल्लीच लावलेला होता तो. कढीपत्ता आहे, तुळस आहे, आणखी पण एक कुठचं झाड आहे ते. गोल्डन मला ढकलतो इकडे. हे एक झाड आहे. इकडे हे ॲलोवेराचं आहे. हा मनी प्लांट आहे. त्याच्यानंतर ही सदाफुली आहे. दोन्ही कुंड्यांमध्ये सदाफुली आहे. मला वाटतं 2 कलर आहेत. हे एक पिंक कलरमध्ये आहे ही, आणि एक व्हाईट कलर पण होता तो मला वाटतं फुलला नसेल कदाचित. हा फुलला आहे बघा. हे जरा व्हाईट कलरमध्ये आहे. असे 2 प्रकारचे आहेत सदाफुली. इकडे परत मनी प्लांट आहे. ही तुळस आहे. त्याच्यानंतर ही जी आहेत ती सलग 5 झाडं आहेत, ती आमची जास्वंदीची आहेत. हे 1 2 इथे माती ठेवली आहे आम्ही उरलेली. हे 3, हे 4 आणि हे 5, अशी 5 झाडं आहेत. ती गोल्डन, तू नको मध्ये काय करू. आणि त्याच्यानंतर तिथे तो मनी प्लांट. परत इथे हे लिलीचं झाड आहे. हे पिंक कलरमध्ये फुलं येतात याला, आणि मध्ये फुललेली, पण मी काय व्हिडिओ वगैरे नव्हता केला. आणि ही आमची तुळस आहे इथे. ही बघा, ही तुळस आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे गोकर्णाचं झाड. हे बघा वरतीपर्यंत गेलं आहे असं. तर हे गोकर्णाचं. तर ही पूर्ण जी बाल्कनी आहे आमची अशी आहे. आणि इकडे पूर्ण अशी बघा एवढी झाडं लागलेली आहेत.
किती झाडं आहेत तिथं तुम्ही मोजाल तर तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर ही 2 इकडे राहिली आहेत. हे स्नेक प्लांट आहे आणि हे इकडे परत मनी प्लांट आहे. तर ही अशी झाडं आहेत. आता ही आमची फर्स्ट बाल्कनी आहे जी आमच्या हॉलला लागून आहे. आणि आता मी तुम्हाला दुसरी बाल्कनी दाखवते जी बेडरूमला आहे ती. हे माझी पिलुडी बघा काय चाललं आहे गं. लाईट लावली नाही आहे त्याच्यामुळे काळोख दिसेल तुम्हाला. काय चाललं आहे गं. हे काय चालले नका कशी अडकली. हे पिलुडी पिलुडी. आणि गोल्डन तिकडे काय करतोय हा बघा. दुसरी जी आमची गॅलरी आहे बेडरूमला लागलेली तिथली झाडं दाखवते. हे आमचं गवतीचेचं झाड. हे खूप वाढलं होतं इथपर्यंत गेलं होतं. गोल्डनने ते सगळं खाऊन त्याला एवढंसं करून ठेवलं आहे. स्वीटी आता आली आहे परत इकडे. हे आहे लिलीचं झाड. हे थांबते नाही आहे तुझ्यासाठी काय. तर त्याला पांढऱ्या कलरची फुलं येतात. यावर्षी नाही लागली आहेत नाही तर छान अशी पांढऱ्या कलरची येतात. तर ते त्याच्यानंतर हे अळूचं म्हणजे शोचं अळू आहे. तर ते आहे. थांब सुटू मी तर दाखवते फक्त. आणि हे परत मनी प्लांट आहे इथे ह्या कुंडीमध्ये एक झाड आहे. ते हे बघा हा कळा आला आहे तो दाखवते. अरे थांब ना. हा कळा आला आहे तो. हिचं बघा काय चाललं आहे ते कुठे बघती आहे ती. तर हा कळा आलेला आहे. फुलं आलं असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं. तर ही कुंडी त्यामधली झाली. अरे यार तुम्ही दोघंही जण काय दाखवायला आलात तुम्ही. ही कशी आहे ते बघा. मध्ये करतायत. थांब मला दाखवू दे. आणि त्याच्यानंतर आता हे जे आहे कुंडी यामध्ये पूर्ण तुरवा आहेत ज्या यांनी बऱ्याच दोघांनी खाल्लेल्या आहेत. त्याच्यानंतर ही सदाफुली आहे जी बिया पडून उगवलेली आहे. त्याच्यानंतर तिकडे तुळस पण उगवली आहे. ही बघते बघा कोणाला. तर ती झाली. त्याच्यानंतर ह्यामध्ये पण सदाफुली होती. आता ती पावसामुळे माझी सदाफुलीचं झाड 2 होते यामध्ये झाडं ती मेली आहेत. पण आता त्यांच्या ज्या बिया पडल्यात त्या बघा रुजल्या आहेत इथे. तर हे झाड झालं. त्याच्यानंतर इथे पण सदाफुलीच आहे. ही पण बघा खराब झाली आहे. दुसरी कुंड्यामधली ही खराब झाली. छान फुलं ही बघा या कलरची फुलं धरायची. आणि ही पण एक कलर होता यामध्ये. हा बघा काळा दिसतोय फक्त पण ती पण खराब होत आली आहे. पावसामुळे सगळं गोंधळ झाला आहे त्यांचा. तर ही सदाफुली आहे 3 कुंड्यांमध्ये. सदाफुली 3 काय 4 कुंड्यांमध्ये सदाफुली आहे. यामध्ये तुळस आहे आणि एक हे कोणतं तरी झाड आहे. पिवळ्या कलरची फुलं धरतात याला. छान असतात म्हणजे दिसतात खूप छान. आणि अरे हा कार्टूनसारखा येतच आहे. आणि थांब ना गोल्ड बाजूला हो. अरे बाजूला हो ना कार्टून. तिकडे रस्ता आहे ना समोर तर तिकडे त्याचं लक्ष आहे. तिकडे कोण जात आहे येत आहे असं बघत असतो. आणि ही बघा ही मी दाखवण्याच्या आधी ही धावतात. आणि इकडे सुटी कोणाला तरी बघत आहे. तर तिची नेहमीची ठिकाणं आहेत. ती अशी बघतच असते कुठे कुठे काय कोण आहे. किंवा तिला कंटाळा आला तर ती अशी पक्ष्यांना वगैरे बघत असते. आणि आता हे शेवटचं आपलं झाड जे आहे ब्रह्मकमळाचं. आणि हे बघा ह्याला कळा पण आला इकडे बघा. हा असा मस्तपैकी कळा आलेला आहे. असा एकच आला आहे कळा. आणि पहिल्यांदाच फुलणार आहे ब्रह्मकमळ. ज्यावेळी फुलेल त्यावेळी मी तुम्हाला नक्की दाखवेन. आणि आमची स्वीटी आणि आमची अशी छोटंसं आमची बाल्कनी. छोटीशी नाही म्हणू शकत. आणि हा माझा गोल्डन. तरी अशी आमची सगळी झाडं आहेत. आणि इकडे जागा आता नाही आहे ना त्याच्यामुळेच आम्ही ती बाकीची जी झाडं होती ती वरती ठेवली. मी तुम्हाला दोन्ही बाल्कनीमधली झाडं जी आहेत ती दाखवलेली आहेत. आणि काय झालं होतं माहिती आहे का वरती सगळी बाकीची झाडं ठेवलीत कारण की इथे एकतर गर्दी पण झालेली होती आणि त्यांचं वजन पण जास्त होतं. जास्वंदी ज्यावेळी म्हणजे त्यांची खूप वाढ होते ना त्यावेळी खूप म्हणजे असं ते वजन पण पडतं आणि गर्दी पण होते. आणि त्याच्यामुळे मग ती जी झाडं आहेत ना ती मग आम्ही वरती ठेवली टेरेसवरती. त्याचा पण व्हिडिओ केलेला होता वाटतं तर तो पण तुम्ही बघू शकता. आणि आता मी ह्याच्याकडे लक्ष देत नाही आहे ना म्हणून हा सगळे नखरे करतोय. म्हणजे त्याचं कसं असतं माहिती आहे का की तू बाकी कोणालाही दाखवू नकोस. काय व्हिडिओ करायचे ते माझ्यावरती कर. माझ्यावरती करत राहायचे व्हिडिओ. आणि एक आणखी पण कमेंट होती की तुम्ही काही काठी घेऊन राहा म्हणजे तो घाबरून गप्प बसेल म्हणून. तर तो गप्प बसतो असं काय नाही. आम्ही काठीने तसा मारत वगैरे काय नाही त्याला. काठी जरी घेतली तरी तो घाबरतो. आणि आमच्याकडे काठी पण ठेवलेली आहे बघा.
इथे बेडच्या इथे एक काठी असते आणि सोफ्याच्या इथे म्हणजे हॉलमध्ये तिथे काठी असते. अशा 2 काठी त्याला ठेवलेल्या आहेत. आणखी पण एक मोठी काठी आहे जी या दरवाजाच्या पाठीमागे आहे. तिचा काय वापर नाही होत पण ती आम्ही ठेवून दिली आहे. पण ह्या 2 काठ्या असतात त्यांचा वापर होतो कारण की ह्याने काहीतरी असं चालू असलं तर मग त्याला काठी जरी घेतली ना तरी तो घाबरून राहतो. पण आता त्याचं कसं झालंय की तू व्हिडिओ बनवतेस ना, त्याला बरोबर कळलं की मी व्हिडिओ बनवते मग तू बनवतेस तर तू मला दाखव असं त्याचं चालू आहे ते. आणि मगाशी मी स्वीटिकला जास्त हे करत होते ना तर त्याचं होतं की तू तिला का दाखवतेस मला दाखव. काठी घेतली आहे काय सांगितलं का करतोस तू असं का करतोस तू असं का केलंस काय केलंस कोणी सांगितलंय तुला करायला मी सांगितलं का केलंस लपून करायलायस इथे काय सांगितलेलं मी तुला शांत राहायचं. मी तुला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तू का नाही ऐकलंस माझं का उशी घेतलीस का घेतलीस परत घेणारच नाही ना मग बघा आता घाबरलंय बघा बरोबर जरा कळतं आता शांत राहायला पाहिजे ते. आणि ज्यावेळी हा घाबरतो ना इकडे बघ ज्यावेळी हा घाबरतो त्यावेळी बघा त्याचे कान जे असतात ना दोन्ही खाली असतात. हा कान असले ओरडलं काय बरोबर दोन्ही कान खाली. आणि काटू इकडे ये ग बाबू माझं ते ये ग अरे नाही ग ओरडत आहे तुला गोल्डू या आता बघा कान वरती झाले कसे ते वावल्याचे. ओरडला का कान असे खाली करून ठेवणार आणि मस्तीच्या टाईममध्ये असे कान टुनटुन वरती असतात ना. उशी घ्यायची नाही बाकी खेळ या बॉलवर खेळायचं जा. हे बॉल आहे ना तुझं हे बॉल कसं आहे खेळूया आपण खेळूया तू दाखव खेळून. अरे हळू तो बघ गेला पाहिजे दे मला दे दी गोल्डन ती पकडायला बघतोय बॉल आता दे गोल्डन दे चालला आता दे मला दे किती कुसकायचं रे मला नाही देणार आहेस बॉल नाही देणार आहेस दे गोल्डू मचतो चालला कुसका गोल्डन जा मस्ती करायला जा ह्या आता सुचलं तुला आळस काढायचा. ढिशून दे ना आकडू दे ना हे काय तो एवढा मोठा बॉल बघा कसा तोंडात धरतो तो किती हुशार आहे तो. आता ना असं थोडा वेळ खेळणार तो त्याला आणखी खेळायचं असतं. आता बॉल बघा कसा काढेल तो बरोबर त्या बॉलवर पाय ठेवून बरोबर तो आता तोंडातनं काढणार बघा काढलं